ताई, सर्वात प्रथम आपलं खूप अभिनंदन. थँक्यू. आणि आपण प्रभाग 21 मधून चांगल्या मतांनी निवडून आलेले आहे. तर आपल्या जे मतदार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलणार? नमस्कार, माझं नाव चेतना गुलशन लिंगे आहे. मी प्रभाग 21 एसटी महिला उमेदवार म्हणून उभी होती. मी सर्वप्रथम आभार मानते भारतीय जनता पक्षाला, त्यांनी मला ही उमेदवारी दिलेली होती. आणि खूप धन्यवाद माझ्या जनतेचे, ज्यांनी माझा विश्वास केला आणि मला प्रचंड बहुमताने त्यांनी खूप प्रतिसाद देऊन मला विजयी बनवलं. आणि स्पेशल थँक्स टू माय आमदार कृष्णाजी खोपडे साहेब, त्यांनी माझा खूप विश्वास केला आणि एक युवा पिढीला समोर येण्याची संधी दिलेली आहे. मी जनतेला आश्वासन देते, त्यांनी माझ्यावर जी जिम्मेदारी सोपवली आहे, येणाऱ्या 5 वर्षामध्ये माझा प्रभागाचा विकास मी घडवून आणणार आणि जनतेचे जे पण समस्या असणार त्याचे निराकरण होणारच होणार. नाही, थँक्यू. याच्या म्हणजे तुम्ही काही विचार करून ठेवलाय काय? सर्वप्रथम जे विकासाचं जे अधुरं काही काम राहिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या हातांनी पार पाडणार म्हणून असं काही विचार करून ठेवलाय? तसे तर माझे माननीय आमदार साहेबांनी भरपूर प्रगती केली आहे. माझं प्रभाग 21 मध्ये तुम्हाला रस्त्याची काही टंचाई दिसणार नाही, तुम्हाला गटर लाईन व्यवस्थित दिसणार, तुम्हाला आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टीवर काम झालेले आहेत. पण छोट्या मोठ्या जे काम आहे तर त्यासाठी या प्रभागामध्ये एका नगरसेवकाची जरूरत होती, तर ते त्यांनी मला हे निवडून आणलेलं आहे. आणि माझं सर्वप्रथम जे फोकस असणार ते रोजगारावर असणार, कारण मी स्वतः MBA झालेली आहे आणि मी HR म्हणून काम केलेलं आहे आणि मी बरेचशा लोकांना रोजगार देण्याचे पण काम केलेलं आहे. ह्या मूलभूत समस्या त्याचे निराकरण होणारच होणार, पण माझं मेन फोकस आहे रोजगारावर. शासनाचा विविध आता बघा, युवा पिढीमध्ये खूपसे जे युवा आहेत ते शिक्षित आहेत हो आणि बेरोजगार बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी असं काही एकदम म्हणजे तुम्ही विचार करून ठेवलाय की यांच्यासाठी आपण असं काही केलं पाहिजे? हो हो, मी त्यांच्यासाठी विचार करून ठेवलेला आहे. जसं की शिक्षित असतात पण त्यांना जॉब नसते, तर त्यांच्यासाठी मी जॉब प्लेसमेंटची सोय असणार, म्हणजे सोय लावणार. आणि मी माझ्या प्रभागामध्ये शिक्षित लोकांचं त्याला म्हणजे सर्वे करणार आणि मला असे रोजगार जे युवा पिढी आहे, जे एज्युकेटेड आहे, त्यांना शोधून अगर त्यांचे जॉबचे, रोजगाराचे समस्या असणार तर नक्कीच मी त्याच्यावर पण माझं खूप जास्त भर असणार आहे. आणि शासनाचा विविध योजना येणार आहे भारतीय जनता पक्षाचा. जसं बावनकुळे साहेबांनी आम्हाला जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की आता भारतीय जनता पक्षाचं बरेच हे येणार आहे, काय म्हणते त्याला, योजना. ते योजना पण आम्ही जनतेपर्यंत परिपूर्ण पोहोचवण्याचं काम करू आणि प्रत्येक जनतेला याचा लाभ मिळावे याच्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करू. आणि शेवटचं आपल्या मतदारांना काही मेसेज? मी माझ्या मतदारांना हे मेसेज देईल की त्यांनी माझा विश्वास केला, त्यांनी माझ्यावर विश्वास नसून भारतीय जनता पक्षावर विश्वास केला की भारतीय जनता पक्षाची जी सरकार आहे आणि ही आमची चेतना निंजे ताई या पक्षातून उभी आहे, ते नक्कीच आमच्यासाठी काहीतरी घडवून आणणार, असा विश्वास त्यांचा जो माझ्यावर होता त्यांच्यावर मी परिपूर्ण उतरणार आणि त्यांना मी प्रगती करणार त्यांच्या प्रभागाची. धन्यवाद.